नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 30 जून आहे आणि बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने थोडं हितगुज करावं असं मला वाटलं. खरं तर हा विषय गेले 3-4 दिवस माझ्या डोक्यात होता. याचं कारण असं की अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांच्या घरावर मुंबईतल्या, नागपूरच्या आणि त्यांच्या इतर सहकारी मित्रांच्या घरावर 26 जून का 25 जून रोजी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या धाडी पडल्या. काही कागदपत्र गोळा करून नेण्यात आले. अनिल देशमुख यांची काही, मला वाटते, त्यांच्या घरी जबानी घेण्यात आली. तेवढंच नाही, त्यांचे 2 स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिव यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि रात्री उशिरा त्या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. आणि त्यावर सुप्रियाताईंची जी प्रतिक्रिया आली त्यामुळे त्यांच्याशीच थेट संवाद करावा असं वाटलं, किंवा आपल्या मनात जे काय आहे हे सुप्रियाताईंना सांगावं असं वाटलं. आणि म्हणून हा विषय गेले 2-3 दिवस माझ्या डोक्यात घोळत होता. वास्तविक हा विषय तसा चिंता करण्यासारखा नाही. हे सुप्रियाताईंच्या वडिलांनीच आपल्याला सांगितलेलं आहे की यातून काही निष्पन्न होणार नाही, आम्हाला त्याची अजिबात चिंता नाही. तेव्हा थोडक्यात हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा आहे असं शरद पवार साहेबांनी पत्रकारांशी बोलताना तात्काळ सांगून टाकलं होतं. प्रश्न माझा इतकाच आहे की सुप्रियाताई, तुम्ही आपल्या वडिलांचं तरी ऐकता की नाही? बाकी आम्ही काय बडबडतो याकडे तुम्ही डोळे झाक करा, दुर्लक्ष करा, इग्नोर करा, आम्हाला काही हरकत नाही. कारण तुम्ही जिथून निवडून येता तिथे अजून एक पिढी पवारांचे आरामात 2 पिढ्या निवडून येतील इतकी तुमच्या वडिलांची बारामतीमध्ये पुण्याई आहे. त्यामुळे आम्ही काय टीका करतो ह्याच्याकडे दुर्लक्ष करा, काही बिघडत नाही. पण निदान तुमचे पिताश्री जे बोलतात ते तरी गंभीरपणे घ्या, त्याकडे लक्ष द्या, त्यातलं गांभीर्य ओळखा. हे सांगण्याची वेळ एवढ्यासाठी आली की अनिल देशमुख यांच्या घरावर आणि धाडी पडल्या, त्यांच्या सहाय्यकांना अटक झाली. त्याविषयी वडील चिंतेचं कारण नाही म्हणतात आणि कन्या मात्र इतकी गंभीर होते की अगदी 75 ते 77 1975-77च्या आणीबाणीपर्यंत मागे गेल्या सुप्रियाताई. त्या म्हणाल्या की हे जे काय अनिल देशमुख आणि प्रकरणात झालेलं आहे, धाडी पडलेल्या आहेत, या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा जो गैरवापर, ही BJPची SOP झालेली आहे, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, राज्य करण्याची ही पद्धत झालेली आहे असं सुप्रियाताई म्हणाल्या. म्हणजे काय केलं तर ज्यांच्याविषयी काही शंका आहे आणि विरोधी पक्षातले त्यांच्या घरावर धाडी पडल्या आणि हे राजकारणाचा दबाव आणण्यासाठी चालतं असं सुप्रियाताईंचं म्हणणं आहे. आणि त्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली कशाला, तर त्यांचं म्हणणं असं की आज भाजप सत्तेत आहे आणि इतक्या वाईट पद्धतीने सत्तेचा गैरवापर अन्य कोणीच केला नव्हता. आणि त्यामुळे त्या म्हणाल्या, म्हणजे त्यांचं नेमकं सांगायचं तर त्यांचं म्हणणं आहे की इमर्जन्सी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली 75 ते 77, तर त्याची आठवण अजून काढून भाजपचे लोक काँग्रेसला दोष देत असतात. सुप्रियाताई एक विसरतात की त्यांचे पिताश्रीसुद्धा तेव्हा काँग्रेसमध्येच होते. तेव्हा काँग्रेसला दोष देतात असं नाही, काँग्रेसचाच वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादीकडेही तो दोष जातो. तेव्हा भाजपवाले राष्ट्रवादीलाही दोष देतात असं म्हणायला काही हरकत नव्हती. पण त्यांनी जेव्हा हे काढलं की आणीबाणीपेक्षाही ही भयंकर परिस्थिती आहे, आणि जेव्हा असं सुप्रियाताई बोलल्या, त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हे कमालीचे प्रक्षुब्ध झाले
आणि त्यांनीही तात्काळ प्रतिक्रिया दिली की आणीबाणीच्या वेळेला मी सुद्धा लहान होतो आणि सुप्रियाताईसुद्धा लहान होत्या, त्यांना आणीबाणीत काय झालं हे माहिती नाही आहे, त्यामुळे त्या चुकीची तुलना करतायत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आणि ते खरं आहे, खरं आहे. कारण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचे वडील एक जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते आणि आणीबाणीला विरोध केला म्हणून ते तुरुंगात गेले होते. तेव्हा माझे वडील तुरुंगात गेले होते, तेव्हा आणीबाणीची भीषणता जितकी मी देवेंद्र फडणवीस सांगू शकतो तितकी सुप्रियाताईंना कळू पण शकत नाही, हा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे. आणि तो किती रास्त आहे, किती रास्त आहे. फडणवीससुद्धा एक गोष्ट विसरले आणि त्यांनी कबूल केलं की मी लहान होतो, शाळकरी वयात होतो, मला तेव्हा काय चाललं होतं माहीत नाही. आणि ते खरं आहे. आणि सुप्रियाताईसुद्धा कदाचित तेव्हा शाळकरी वयातच असतील. मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीससुद्धा एक गोष्ट विसरले की आणीबाणीला विरोध केल्यामुळे किंवा आणीबाणीत काँग्रेसकडून जो कायद्याचा आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणेचा भयंकर बुलडोझरसारखा अरेरावी आणि दडपशाहीसाठी घनघोर वापर देशभर झाला, देशभर चालला होता, तेव्हा फडणवीसांचे वडील हे विरोधात होते आणि त्यांनी आणीबाणीला विरोध केला म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं. त्यांना कुठल्याही चौकशीसाठी समन्स देऊन बोलवलं नाही, त्यांच्यावर आणीबाणीचा विरोधाचा गुन्हा सिद्ध केला नाही, उचललं आणि आत टाकलं, उचललं आणि आत टाकलं. न्यायालयात दाद मागण्याची सुद्धा सुविधा नव्हती. हा आक्षेप आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि सुप्रियाताईंना तो कळलेला नाही किंवा कळूही शकत नाही किंवा त्यांना तो कळून घ्यायचा नाही आहे. अनिल देशमुखांच्या घरी धाडी पडल्या आणि त्यांना समन्स बजावलं तर ते त्यांना आणीबाणीपेक्षा भयंकर क्रूर वाटतंय सुप्रियाताईंना. सुप्रियाताई, बाकी जगाकडे बघूच नका, आमच्या टीकेकडे बघू नका, अगदी तुमचे वडील जे काय चिंता करण्यासारखं नाही म्हणतात तिकडेही करू नका. पण तुम्ही लहानाच्या मोठ्या ज्या घरात झालात त्या घरात काय चाललंय तिकडे तरी बघाल की नाही. आणीबाणी 1975 ते 77 काळात लागली, तेव्हा सुप्रियाताई तुम्ही कुठे राहत होता? तुमचे वडील तरी तुम्हाला तेव्हा ओळखीचे वाटत होते का? कारण फडणवीसांनी आपले वडील काढले की माझे वडील तुरुंगात गेले. पण फडणवीस एक गोष्ट विसरले की त्यांना तुरुंगात टाकणारा कोण होता? आपल्या वडिलांना आणीबाणीच्या नावाखाली तुरुंगात टाकणारा कोण होता हे फडणवीसांनाही आठवलेलं, ते लहान होते. मग सुप्रियाताईंना तरी कसं आठवेल फडणवीसांचे वडील कोण, ते तुरुंगात गेले. सुप्रियाताईंना आपले पण वडील काय करत होते माहीत नव्हतं. सुप्रियाताई, तुम्ही त्याच घरात राहत होता हे काल परवाच तुम्ही सांगितलं. तुमचे वडील शस्त्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना एक लॉंग ड्राईव्हवर फिरायला तुम्ही घेऊन गेलात, त्याचा व्हिडिओ टाकला आहे. तेव्हा तुम्ही मुंबई कशी बदलली हे शरदराव सांगतात, तेव्हा तुम्ही बोलता बोलता बोललात की आपण 1971 साली मुंबईत राहायला आलो, तेव्हाची मुंबई कशी. म्हणजे 1971 साली तुम्ही मुंबईत होतात आणि त्यानंतर तुम्ही मुंबईत राहायला आलात. म्हणजे 1975 ते 1977 तुम्ही मुंबईत होता. आणि मुंबईत तुम्ही कुठे राहत होता सुप्रियाताई? आठवतं काही? आठवतं का तुम्हाला? 75 ते 77 महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण होते आठवतं का सुप्रियाताई तुम्हाला? तुम्ही ज्या घरात राहत होता त्या घरातच महाराष्ट्राचे गृहमंत्री राहत होते, त्यांचं नाव होतं शरद पवार. 1972 साली शरद पवार राज्याचे गृहमंत्री झाले आणि 1974 साली म्हणजे वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि 1974 साली जो काय म्हणतात ते सत्तांतर झालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्यात आले. मला वाटते 75मध्येच असेल, एप्रिल महिना वगैरे. आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांनीही शरदरावांनाच गृह राज्यमंत्री ठेवलेलं होतं.
तेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच गृहमंत्री असायचे आणि गृहराज्यमंत्री शरद पवार होते आणि तुम्ही तर त्यांच्या कन्या. त्यामुळे सुप्रियाताई आणीबाणी ज्यांनी राबवली त्याच्याच घरात तुम्ही वास्तव्याला होतात, कारण ते तुमचे वडील होते. ते तुमचे वडील होते. तेव्हा त्या आणीबाणीमध्ये नेमकं काय काय होत होतं ते कदाचित तुम्हाला एवढं बालवय होतं का की जगात काय चाललंय माहिती नव्हतं. एवढं बालवय होतं. फडणवीसांना आपले वडील तुरुंगात गेलेले आठवतात आणि जवळजवळ त्याच वयाच्या सुप्रियाताई आहेत, त्यांना आपल्या वडिलांनी इतरांना तुरुंगात टाकलं हे कसं आठवत नाही. हे कसं आठवत नाही. म्हणून विचारावं असं वाटतं, सुप्रियाताई तुमची जन्मतारीख नेमकी किती आहे की अगदी 4-5 वर्षाच्या होत्या तेव्हा कसं कळेल आणीबाणी म्हणजे काय. आपले वडील गृहमंत्री म्हणून कोणालाही उचलून तुरुंगात डांबतायत. ज्या अनिल देशमुखांची एवढी तुम्हाला कळवळा आलेला आहे त्यांनी अर्णब गोस्वामीला कसा उचलून नेला होता. ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होतं का. आज ज्या महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्याचा शपथविधी किंवा त्याचं पहिलं अधिवेशन याच्यासाठी यजमानी नसल्यासारखं तुम्ही स्वागत करायला सुप्रियाताई हजर होता. त्याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय होतं की आपल्या विरोधात बोलेल की त्याचा कुठचाही त्याही काही आरोप काढायचे आणि त्याच्यावर आरोप लादायचे आणि पार कमांडो पाठवून त्याला फिजिकली उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकायचं आणि तुरुंगात नेऊन डांबायचं. हे महाविकास आघाडीचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. तेवढी तर अर्णब गोस्वामीला अनिल देशमुखांनी किंवा त्यांच्या पोलीस खात्याने जी वागणूक दिली तेवढी वाईट वागणूक अनिल देशमुखांना ईडीने दिलेली नाही हो. तेव्हा सुप्रियाताई विचार करा. आधी ते आठवा की फडणवीसांच्या वडिलांना कुठलाही दखलपात्र गुन्हा नसताना उचलून तुरुंगात टाकणारे कोण होते. तुमचे वडील होते ना. मग त्यांनी केलं. पवारसाहेबांनी आणीबाणी राबवली आणि सगळ्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली. कोण कोण होतं सुप्रियाताई आठवतं तुम्हाला. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, एकापेक्षा एक दिग्गज नेते. जॉर्ज फर्नांडिस यांना तर साखळदंडाने बांधून तुरुंगातून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात नेण्यासाठी धिंड काढली जात होती. अनिल देशमुखांना तसं पकडलंय का. अगदी सचिन वाझेला, तो कोण रियाज काझी, प्रदीप शर्मा यांना असं बेड्या घालून हातात दोऱ्या बिऱ्या बांधून तुरुंगात हजर केले. लोकांच्या विस्मृतीवर किती विश्वास असावा. बिचारे फडणवीस त्यांना आपल्या वडिलांना अटक झालेली आठवते पण ती कोणी केलेली आठवत नाही. सुप्रियाताईंनी तरी कसे आठवणार आपल्या वडिलांचे पराक्रम. म्हणजे पवारांनी केलं, आपल्या वडिलांनी केलं तर ती मात्र इमर्जन्सी नसते, ती SOP नसते. आणि मोदी सरकारने केलं तर मात्र SOP असते. आणि ती SOP तरी काय, राईचा पर्वत आणि पराचा कावळा म्हणजे काय सुप्रियाताई कळतं का तुम्हाला. हे मुद्दाम तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतोय कारण काय त्या गुगलवर सर्च केल्यानंतर तुमचा जन्म 30 जून 1959चा आहे असं कळलं. आणि ते बघितलं तर तुम्ही 16 ते 17 वर्षाच्या होता सुप्रियाताई. आणि हे वय 16 ते 17 वय आणीबाणी लागली तेव्हा तुमचं होतं. आणि सज्ञान होण्याचं वय किंवा जाणीवा जग कळण्याचं वय 16-17च असतं. आणि तुम्हाला कळत नव्हतं आपले वडील काय करतायत. महाराष्ट्रातले किती लोक होते. माझा एक किशोर सामंत नावाचा मित्र होता कॉलेजच्या वयाचा. बांद्र्याच्या गृहनिर्माण भवन जे आहे त्याच्या बाजूला असलेल्या गांधीनगरच्या त्या इमारतीत तो पहिल्या मजल्यावर राहत होता. तो गायब झाला. तो नंतर मिळालाच नाही आणीबाणीच्या काळामध्ये. त्या सुप्रियाताई इतका हवेत बोलू नका हो.
इतकं हवेत बोलू नका. आणि आपल्याला बोलता येतं म्हणून बोलायचं. तुम्हीच म्हणाला होता ना, उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न आहे, मी लेख लिहिलाय त्याच्यावर, आणि म्हणून मला आठवते. आज त्याच उद्धव ठाकरेंचं गुणगान करताय तुम्ही. आणि मी त्या लेखात म्हटलं होतं की युटर्न घेण्यात तर तुमचे वडील माहीर आहेत. आज तुम्ही सुद्धा युटर्न घेतलाय, कारण तुम्ही रोज उठून उद्धव ठाकरेंचं गुणगान करताय. 3 वर्षापूर्वी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या नावातला यू टर्न दिसत होता. आज तुम्ही किती युटर्न घेतलेत, किती युटर्न घेतलेत. आणि लक्षात घ्या, अनिल देशमुख यांना कोणी हैराण केलेलं नाही, परेशान केलेलं नाही. अगदी कायद्याच्या प्रोसिजरमधून जाते. अगदी आजच्या परिस्थितीमध्ये अर्णब गोस्वामीला सुद्धा अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीत वागवलं तेवढा सुद्धा ताळतंत्र ईडीने सोडलेलं नाही आहे. काल परवा त्यांना समन्स दिलं, ते आले नाही तर उचलायला गेली नाही ईडी. अर्णब गोस्वामीच्या दारावर महाविकास आघाडीच्या पोलिसांनी लाथ मारून दरवाजा उघडला होता. ते फार सभ्य आहे. काय बोलतोय आपण. सुप्रियाताई, तुम्हाला लोकसभेतलं किंवा उत्तम संसदपटू म्हणूनही पारितोषिक मिळालेलं आहे, तर आपण इतरही वेळी काय बोलतोय याचं भान ठेवा. अगदी खळबळजनक काहीतरी आपलं हेडलाईन मिळाली पाहिजे म्हणून बोलावं असं नाही. 2दा 3दा राज्यसभेत लोकसभेत दोन्ही सभागृहाच्या तुम्ही सदस्य राहिलेला आहात. ते आपण जे बोलतोय याला वजन असावं. लोक लक्षात ठेवतात. एवढ्या भ्रमात कोणीही राहू नये की लोकांची विस्मरण शक्ती इतकी दांडगी आहे की आपण काल काय बोललो, आज काय बोललो, आणि वाटेल ते बोललो तरी चालून जाईल. आपण ज्या काँग्रेसच्या परंपरेतून आलो त्या काँग्रेसच्या परंपरेत आणीबाणी करून अख्खा देश तुरुंग बनवून टाकला. हे विसरून चालेल का हो? हे विसरून चालेल? इंदिराजींनी जितकी घटना पायदळीत उडवली त्यामुळे केशवानंद भारती केस, गोलकनाथ केस अशा केसेस करून सुप्रीम कोर्टाने घटना दुरुस्तीचे केंद्राचे अधिकारसुद्धा कमी करून टाकलेत. त्या काँग्रेसचा वारसा घेऊन तुमचे वडील आलेत आणि तुम्ही राष्ट्रवादीत आलाय. तेव्हा SOP मोदी सरकारचा काय आहे हे काढू नका. जरा आपला इतिहास तपासून बघा. राज्यपालाचा किती म्हणून गैरवापर करावा, किती म्हणून गैरवापर करावा, हा सगळा काँग्रेसने पाडलेले पायंडे आहेत. काँग्रेसने पाडलेले पायंडे आहेत. मोदी त्यातलं थोडंफार काहीतरी वापरत असतील, पण जनाची नाही पण मनाची लाज तरी मोदींना आहे, जी काँग्रेसवाल्यांना नसते. अगदी मोदी मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये अल्पमताचं UPA सरकार जे चालू होतं, ज्याला खासदार म्हणून तुम्हीही पाठिंबा देत होता लोकसभेमध्ये सुप्रियाताई, कधीतरी ते सरकार कसं वागलं मोदींच्या बाबतीत याच्यावर बोलाल का? बोलून दाखवा ना. ज्या पद्धतीमध्ये अमित शहाना तुरुंगात टाकण्यात आलं होतं, सुप्रीम कोर्टात जाऊन किंवा CBI आणि अनेक काय SIT नेमून जे शुक्लकाष्ट मुख्यमंत्री मोदींच्या विरोधात लावण्यात आलं होतं, कधीतरी आठवण करा त्याची. जनतेच्या विस्मृतीवर बोलतो आपण, पण सुप्रियाताई तुम्हालाही काय स्मरणशक्ती एवढी दुबळी झाली आहे की तुम्हाला काँग्रेसचा इतिहास माहिती नाही आहे, अगदी UPAचा इतिहास माहिती नाही आहे. एक अख्खी बिहारची विधानसभा 2005 मध्ये निवडून आलेली बूटा सिंग या राज्यपालाने एकही बैठकीशिवाय बरखास्त करून टाकली होती. तेव्हा मोदी सरकार नव्हतं सुप्रियाताई. त्या UPAची SOP काय होती हो? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय होती? तुम्ही होता तेव्हा का नव्हता? हे मुद्दाम का बोलावं लागतंय की आपण
लोकसभेचे प्रतिनिधी आहोत, लोकप्रतिनिधी आहोत आणि बोलतोय ते माध्यमं छापतात किंवा दाखवतात म्हणून बेताल बोलावं का? आणि म्हणून मी विचारलं की सुप्रियाताई तुमची जन्मतारीख नेमकी काय आहे? कारण हे बाकी कोणी बोललं असतं मी समजू शकतो, पण फडणवीसांच्या वडिलांना अटक झाली, ती अटक करण्याच्या वेळेला राज्याचा गृहमंत्री तुमचे वडील होते, तेव्हा ते जे आणीबाणीचं जे अपराध गंड आहे तो थोडा तरी दाखवाल की नाही? थोडा दाखवा. किंवा ती चूक झाली आणि भयंकर मोठी घोडचूक होती. अनेकांना 19 महिने कुठलंही आरोपपत्र नाही, कुठलाही खटला नाही, उचलून तुरुंगात डांबलं गेलं. हजारो लोकांना, अगदी जयप्रकाश नारायण यासारख्या ऋषितुल्य माणसाला तुरुंगात ढकललं गेलं, तुरुंगात ढकललं गेलं. ती SOP होती आणि त्या SOPचं त्याची अंमलबजावणी तुमचेच वडील करत होते, पिताश्री करत होते. तेव्हा सुप्रियाताई जेव्हा काय हे आपण बोलतो तेव्हा फार गोंडस चेहरा करून बोलून चालत नाही. आपण जे बोलतो त्यामध्ये तथ्य पण असलं पाहिजे, नाहीतर उफराटच बोलायचं असतं, उफराटच बोलायचं असतं. तर देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलू शकले असते, माझे वडील तुरुंगात गेले आणि तुमच्या वडिलांनी, सुप्रियाताई तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांना अकारण निरपराध असताना सुद्धा तुरुंगात डांबलं होतं, हे देवेंद्र फडणवीस पण बोलू शकले असते. पण त्यांनाही बिचाऱ्यांना आठवलं नसेल. तर ते आठवलं नसेल तर फडणवीस असो किंवा इतर कोण श्रोते आहेत, जनता आहे, त्यांना याची आठवण करून देणं भाग होतं. म्हणूनच सुप्रियाताई तुमच्या वाढदिवसाचा दिवस शोधला आणि हा व्हिडिओ केला आहे, आणि हा व्हिडिओ केला आहे. जयंतराव काय काय बोलत आहेत? मला या सगळ्या पार्श्वभूमीवर नवल याचं वाटतं की आपण निवडून आलो आहे, लोकप्रतिनिधी आहोत, माध्यमं आपण बोललेलं लोकांना दाखवतात, लोकांसमोर मांडतात, प्रकाशित करतात. उद्या त्याचा वापर होईल याचं तरी भान ठेवा. मी आज जेव्हा तुम्हाला सांगतोय की उद्धव या नावात यू टर्न आहे, हे तुम्ही बोलला होता, हे मी का सांगू शकतोय? कारण तुम्ही बोलला होतात. आणि तेव्हाही मी एवढ्यासाठीच हे लिहिलं होतं की हेच उद्या तुमच्यावर तुमचे शब्द उलटतील, एवढ्यासाठीच बोललो होतो. तर मुद्दा इतकाच आहे की सुप्रियाताई तुम्ही 2-3 वेळा निवडून आलेला आहात, राज्यसभा लोकसभा केलेला आहात आणि अनेक जण तुमच्याकडे भावी मुख्यमंत्रीसुद्धा तुमच्या वडिलांसकट सगळे बघतायत. तर मग जपून बोलायला शिका. जे शब्द आपण बोलतो ते आपल्यावरच उलटे येऊन आपटणार नाहीत, एवढी तरी काळजी घेतली तरी यशस्वी नेता होता येईल. सुप्रियाताई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण त्या शुभेच्छा देतानाच एवढीच अपेक्षा आहे की आपण बोलतोय ते शब्द आपल्यावर उलटणार नाहीत, आपल्यावर तोंडघशी पडायची वेळ येणार नाही, एवढीच काळजी घ्या. तर शुभेच्छा माझ्यापेक्षा तुम्हाला लागू होतील, एवढं बोलून थांबतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असाच राजकारणातले वेगवेगळे पैलू तुमच्यासमोर उलगडून ठेवतो. म्हणूनच प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.